नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी पार पडली. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, गटनेते हेमलता खळदे, इंदरकुमार ओसवाल, विरोधी पक्षनेते संतोष छबुराव भेगडे, पक्षप्रदोत सत्यम खांडगे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरपालिका प्रशासनातील खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. ठीक 11:30 वाजता सुरू झालेल्या या सभेत नगराध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले. गटनेत्या हेमलता खळदे यांनी मागील काळात दिवंगत झालेले नेते तसेच तळेगाव दाभाडे परिसरातील दिवंगत प्रतिष्ठित व्यक्ती यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सभेतील विषयांना सुरुवात करण्यापूर्वीच उपनगराध्यक्षांनी अनेक विषय उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरलं, तर विरोधी पक्षनेत्याने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचे वाभाडे काढले. सभेमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद बांधकाम विभागाकडील विकास कामे, बंदिस्त गटारे, भूमिगत विद्युत वाहिन्या, स्वच्छतागृह इत्यादी विषयांना मंजुरी देण्यात आली. तर उद्यान विभागाकडील विविध विकास कामांमध्ये ओपन जिम, उद्यानांचे सुशोभीकरण, उद्यानांचे नूतनीकरण इत्यादी कामांना मंजुरी देण्यात आली. पाणी पुरवठा विभागामध्ये वॉटरप्रूफिंग, लिकेज, फिल्टर प्लांट, स्लॅबची बांधणी इत्यादी विषयांना मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागातर्फे जलपर्णी काढणे, STP प्लांट उभारणी कामास मुदतवाढ, पेस्ट कंट्रोल, रेंट कंट्रोल, भटके कुत्रे, राडारोडा, घनकचरा इत्यादी विषयांना मंजुरी देण्यात आली. यासोबतच महिला व बालकल्याण विभाग, कर संकलन विभाग, आस्थापना विभाग, भांडार विभाग, नगर रचना विभाग, मिळकत विभाग, विद्युत विभाग, अग्निशमन विभाग अशा विविध विभागातील अनेक कामांना मंजुरी देण्यात आली. 7 तास चाललेल्या या सभेमध्ये अनेक कामांना मंजुरी देण्यात आली, तर अनेक प्रभागातील प्रलंबित कामे तसेच नगरपालिका प्रशासकांचा मनमानी कारभार या विषयांवर गरमागरमी झाली. आयत्यावेळी उपस्थित विषयांवर नगरसेवक सागर बोडके, संगीता खळते यांनी पडखर भाष्य केले. उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी सभेतील विषयांमध्ये आयत्यावेळी सुचवण्यात येणारे विषय का नाहीत, शासकीय पत्रांचं वाचन का करण्यात येणार नाही, 7 दिवस आधी सभेचा अजेंडा सर्व नगरसेवकांना का देण्यात आला नाही, 19 फेब्रुवारीला शिवजयंती तर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, याची कमिटी का स्थापित झाली नाही, प्रशासक काळातील ठरावांवर प्रशासकांच्या सह्या झाल्या आहेत का, असे अनेक विषय उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते संतोष छबुराव भेगडे यांनी प्रशासनाचा गलथान कारभार यावर परखड भाष्य केले. प्रत्येक विभागाच्या प्रमुखाला त्या विभागाची पुरेशी माहिती नाही. सभेला नगरसेवक व पत्रकारांऐवजी कॉन्ट्रॅक्टर सुद्धा येऊन बसले आहेत. हा या सभेचा अपमान आहे. या व अशा अनेक विषयांवर अध्यक्षांचे लक्ष वेधले. तर प्रशासन योग्य काम करत आहे, तर मग नगराध्यक्ष व नगरसेवकांना रस्त्यावर का उतरावे लागते, असा सवाल उपस्थित केला. तर भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही केली. उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते तसेच नगरसेवकांच्या विभाग प्रमुखांविषयी आलेल्या हरकती लक्षात घेऊन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी ज्या विभाग प्रमुखांना प्रामाणिक काम करायचं असेल तर त्यांनी करा, अन्यथा बदली घेऊन दुसरीकडे जा, असा सज्जड दम भरला. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.